खेड शहरातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 अ आणि ब मधील भाजपा शिवसेना महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते झाले। यावेळेस भाजपचे नेते तथा खेडचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव खेडेकर यांनी सांगितले की सर्वात जास्त रेकॉर्ड ब्रेक मतदान या प्रभागातून होणार आहे। नव्याने आता सुरुवात झाली आहे। महायुतीचे स्वप्न पूर्णत्वास जाणार आहे। या सभेला सौ श्रेया योगेश कदम, शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, उमेदवार सौ वैभवी वैभव खेडेकर, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सहाच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले पदवीधर मतदारसंघाचे आमदार सन्माननीय निरंजन डावखरे साहेब, जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण साहेब, योगेश दादा कदम यांच्या अर्धांगिनी सौ श्रेयाताई कदम, आमचे गुरुवर्य चिकणे गुरुजी, रंगाशेठ माने, सुप्रियाताई, या प्रभागाचे उमेदवार सतीश उर्फ पप्पू चिकणे साहेब, माझ्या सौभाग्यवती वैभवताई खेडेकर, या प्रभागाचे उपस्थित सर्व मान्य मतदार बंधू आणि भगिनींनो, खरं तर हा प्रभाग अतिशय सगळे शिक्षित लोक असलेला असा हा प्रभाग आहे। आणि या प्रभागामध्ये शिवाय मला खात्री आहे की शहरामध्ये सर्वात जास्त रेकॉर्ड ब्रेक जे मतदान होणार आहे ते या मतदारसंघात होणार आहे। या मतदारसंघातले जे दोन्ही उमेदवार आहेत सतीश उर्फ पप्पू चिकणे आहेत, ते सातत्याने या प्रभागामध्ये प्रत्येक माणसाशी या ना त्या कारणानं कनेक्ट आहेत, संपर्कात आहेत। माझी पत्नी जरी या प्रभागात जरी नवीन असते उमेदवार म्हणून तर तिचाही संपर्क आहे आणि तिच्या रूपाने मीच उभा आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी वातावरण आहे। त्यामुळे या प्रभागामध्ये मतदान अतिशय चांगल्या पद्धतीने होईल। आता शेवटच्या टप्प्यात निवडणूक आलेली आहे, त्यामुळे बाहेरचे जे मतदार आहेत किंवा इथले मतदार काही बाहेरच्या गावामध्ये राहायला गेलेले आहेत त्या सर्वांना या निवडणुकीमध्ये आणणं रवींद्र जाधव साहेब आपल्या सर्वांचं काम आहे। त्यामुळे आम्ही सर्व यंत्रणा या ठिकाणी उभारलेली आहे आणि येत्या 2 तारखेला जास्तीचं मतदान त्या मतपेटीमध्ये बंद होईल आणि 3 तारखेला विजयाचा पहिला गुलाल या 6 नंबर मधून आपल्याला पाहायला मिळेल अशी खात्री मी तुम्हाला देतो। खरं तर हे ललिता अपार्टमेंटचं कार्यालय किंवा हे अतिशय भाग्यशाली आहे। म्हणजे कोठारे साहेब सांगतील आमची देखील सुरुवात मनसेची याच कार्यालयात झाली होती, बरोबर ना वकील साहेब? आणि मग भरभराट झाली आणि 20 वर्ष 15 वर्ष सत्ता आपण या ठिकाणी आपली होती। तशीच काही ही परिस्थिती आता ह्या महायुतीच्या माध्यमातून आपलं पाहायला मिळतंय। गेल्या आपलं 20 वर्षाचं स्वप्न होतं त्याचं नव्याने या ठिकाणी सुरुवात होताना ह्या ललिता अपार्टमेंटमध्ये दिसतंय। त्यामुळे कोठारी साहेब आपल्याकडे आले आपल्या कार्यालयाच्या आशीर्वाद द्यायला, त्यामुळे निश्चित बाईचं असलेलं स्वप्न आजच्या या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून पूर्ण होईल असं मला या ठिकाणी वाटतंय। आज आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल मी मनापासून आपला आभार व्यक्त करतो। डावखरे साहेब देखील त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामधून या ठिकाणी या कार्यक्रमाला आले त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करून थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।